आणि याची फॅट आणि एसएनएफ सेम लागतोय बरं का. म्हणजे आता आम्ही मशीनात येऊन घेऊ शकलो नाही. सेम फॅट एसएनएफ पण तसाच. म्हैशीच्या दुधाचा गाईचं म्हैस करणे, पाण्याचं दूध करणे, केमिकल टाकून दूध करणे आणि वेगवेगळं तेल असेल, बाकीचे जे मटेरियल तुम्हाला दाखवलं ते युरिया सुद्धा टाकतात. युरिया आम्ही शेताला टाकतो. युरिया तो ह्या दुधात भेसळ केली जाते. त्याचं प्रमाण आहे. गाईच्या आणि म्हैसीच्या दुधाला गावातला दर मिळाला पाहिजे आणि जे लोक विकत घेत आहेत पैसे घालून त्याला चांगल्या प्रतीचं दूध मिळालं पाहिजे. मधले जे गब्बर व्हायला लागलेत, नालायकपणा करायला लागलेत, स्वतःच्या पोराला हे पाजाल का रे तुम्ही? जे भेसळ करून पैसे रोज अकाउंटवरती घेतायत कॅशमध्ये, तुमच्या घरात लहान बाळ जन्माला आलं तर तुम्ही युरिया टाकलेलं दूध त्याला पाजाल का? राज्यामध्ये म्हैशीचं दूध 80 ते 90 लाख लिटर तयार होतं. गाईचं दूध सर्वसाधारणपणे 1,25 लाखापर्यंत तयार होतं आणि राज्याचं पॅकिंग जर दुधाचं बघितलं तर ते 70 लाखाच्या आसपास आहे. 30 ते 40 लाख दूध हे बाय प्रॉडक्टसाठी वापरलं जातं. राहिलेलं दूध जवळजवळ 40 लाख लिटर हे दूध पावडरीसाठी जातं. काही बाहेरच्या राज्यातले सुद्धा ब्रँड आपल्या राज्यामध्ये येत आहेत. परंतु एका बाजूला शेतकऱ्याला दुधाचा धंदा परवडत नाही. याचं कारण की भेसळीचं दूध मोठ्या प्रमाणामध्ये स्वस्त दरामध्ये बाजारामध्ये विक्रेत्यांच्याकडे येत असतं. त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये भेसळीच्या दुधावरती कमिशन मिळत असतं आणि एका बाजूला शेतकऱ्यालाही लुटायचा, ग्राहकालाही लुटायचा आणि आमच्या आरोग्याशी खेळायचं, असं या दूध माफियांचं या राज्यामध्ये चाललेलं आहे. आणि म्हणून अशा दूध माफियांना कडक शिक्षा झाली पाहिजे. अजामीनपात्र खऱ्या अर्थानं यांना जन्मठेपर्यंत शिक्षा झाली पाहिजे. कारण तरच दुधाळ जनावरं वाचतील, गावगाड्यातला शेतकरी वाचेल आणि आमच्या लहान लेकरा बाळांचं आरोग्य धोक्यात येणार नाही. 100% भेसळीचा कायदा कडक केला पाहिजे. भेसळ होता कामा नये. तिकडं तपासणी करणारे जे फूड ड्रगचे जे लोक आहेत त्याची संख्या वाढवली पाहिजे. ही मागणी आम्ही दोघं लावून धरू. कारण आम्ही गावगाड्यातली शेतकऱ्याची पोरं आहोत. कारण गावगाडा टिकला तरच देश टिकणार आहे आणि देशातली लेकरं बाळं यांना जर पोषक दूध मिळालं तरच ते त्यांचं भवितव्य पुढे घडणार आहे. या भावनेतून आम्ही या ठिकाणी हा प्रयोग दाखवला महाराष्ट्राला की कशा पद्धतीनं भेसळ माफिया राज्यामध्ये कार्यरत आहे. बघा दूध कसं आहे बघा. फेस म्हशीच्या कासातनं आता काढल्यासारखं आहे बघा. तुमच्या समोरच तयार केलंय दूध. काय डाऊट वाटतोय का तुम्हाला? तुम्ही जे आता आणि याची फॅट आणि एसएनएफ सेम लागतोय बरं का. म्हणजे आता आम्ही मशीनात येऊन घेऊ शकलो नाही. सेम फॅट एसएनएफ पण तसाच. म्हैशीच्या दुधाचा गाईचं म्हैस करणे, पाण्याचं दूध करणे, केमिकल टाकून दूध करणे आणि वेगवेगळं तेल असेल, बाकीचे जे मटेरियल तुम्हाला दाखवलं ते युरिया सुद्धा टाकतात. युरिया आम्ही शेताला टाकतो. युरिया तो ह्या दुधात भेसळ केली जाते. त्याचं प्रमाण आहे. हे आम्हाला इस्लामपूरमध्ये मिळालंय. तिथं मोठी एक दूध डेअरी आहे मोठ्या पुढाऱ्याची. राजकारण म्हणून मी बोलत नाही. इकडं दिखावे खूप वेगळे आहेत. दिसायला एकदम भारी आम्ही अरे तुम्ही काय करताय? हे दूध संघवाले शेतकरी दुधात भेसळ करत नाही. कधी तर तांब्यावर पाणी टाकत असेल एवढंच. ते सुद्धा तिथं लगेच मशीनवरती दिसतं. तो भेसळ करत नाही. हे डेअरीवाले एवढ्या मोठ्या प्रमाणात भेसळ करतायत आणि गब्बर झालेले आहेत आणि त्यामुळे ह्यांना पहिलं सगळ्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. कारण हे शेतकऱ्यांशी खेळतायत आणि ग्राहकांशी खेळतायत. आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत. भेसळीच्या बाबतीतला कडकमधला कडक कायदा तयार करावा. आणि हे जे सगळे मोठे डेअरीवाले लोक आहेत, 1 लाख लिटर, 2 लाख लिटर, 3 लाख लिटर, 5 लाख, अरे कुठनं आलं हे? 1 लाख लिटर गोळा झाला का 3 लाख करते ते. आता जो मी दुसऱ्यांदा प्रयोग केला ते 1 लिटरचं 10 लिटर होते. आता तुम्ही सांगा 1 लिटरचं 10 लिटर झाल्यानंतर त्या शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला कसं काय दर मिळेल? तो तिकडे आंदोलन करतोय. सगळे सरकारच्या नावानं मग ओरडतायत की दुधाला दर का मिळत नाही.
हे जर भेसळ थांबली आमच्या दुधाचा दर दुप्पट तिप्पट होईल ना शेतकऱ्यांचा. आणि म्हणून आम्ही हे सगळ्या लोकांच्या समोर येण्याची आवश्यकता आहे. आता मला काय लोक बोलले, अरे तुम्ही कशाला असं करताय दुधाचा धंदा. अरे मग इथं मुंबईमध्ये राहणारी, पुण्यात राहणारी, शहरात राहणारी लोक ज्यांचा काही दोष नाही, जे रात्रंदिवस राबून पैसे देत आहेत, त्यांना तुम्ही कसलं दूध देताय. जे रानामध्ये राबते आमची बहीण, आमची आई, आणि तिथं दुधाच्या धारा काढायला तास 2-2 तास लागतात, दिवसभर चारा चारतेत, त्यांच्या दुधाला दर मिळत नाही. म्हणजे दोघं अडचणीमध्ये आणि मधली दलाल लोक गब्बर व्हायला लागलेले आहेत. त्यासाठी हा प्रयोग केलाय. त्यासाठी हे सगळ्या लोकांच्या समोर आणण्याचा आमचा विषय आहे. त्यांना आमचं हीच मागणी आहे की जे चांगले दूध संघ आहेत, ज्यांची चांगली नाव आहेत, त्यांचं दूध घेतलं पाहिजे. परंतु राज्य सरकारला आमची हीच मागणी आहे की आता भेसळ थांबली पाहिजे ना, कोणीतरी यात सिरियस व्हायला पाहिजे. इकडे कॅन्सरचं प्रमाण एवढं वाढायचं कारण काय. फक्त आता शेतातला माल, त्याच्यावरती तुम्हाला कीटकनाशकं मिळत आहेत, रासायनिक खतं मिळत आहेत, तिथं अडचण आलेली आहे. कोंबड्या घेतल्या, कोंबड्याला रोज इंजेक्शन मारायला लागतंय. ते 100 ग्राम, 150 ग्राम, 200 ग्राम रोज कोंबडी मोठी मोठी होत जाते. माणसानं खायचं काय. फक्त धनगराची बोकडं आणि मेंढरं, फक्त त्याच्यात आता केमिकल नाही. माझी आहेत म्हणून मी सांगत नाही, पण खरी वस्तुस्थिती आहे. शाकाहारी लोक मला शिवाय देतील, पण त्यांना आता अजून इंजेक्शन दिलेलं नाही. परंतु पुढे जे काही आता बंदिस्त फार्म आहेत तिथं पण इंजेक्शन मारली जात आहेत. अरे माणसानं मग खायचं काय. पण हे अमूलचं जे दूध वापरायचं, मी कुणाचं नाव घेणार नाही. पण मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनी बघा ना, चेक कराय सगळं. चेक हे असं जर दूध होत असलं तर तुम्ही सगळ्यांनी चेक करा. मी कुणाचं नाव घेणार नाही, माझं कुणाशी असं म्हणणं नाही, पण दुधात अशा पद्धतीची भेसळ सुरू आहे. मी 8 दिवस झाला ही सगळी माहिती घेऊन तुमच्या समोर आलोय. अरे मटेरियल तिथून आणलंय म्हणजे रॅकेट तिथं चालतंय ना. कुणाला तरी वर जात असेल, ज्यांच्या डेऱ्या मोठ्या आहेत तिथं एका टँकरचे 3 टँकर करतात. तुम्ही जावा ना खोलामध्ये. मला असं कळालं की 50,000 लिटरच्या वर सुरेश धस अण्णा परवा मला बोलले, 50,000 लिटर ज्या डेअरीचं कलेक्शन आहे त्या डेअरीमध्ये डायरेक्ट अधिकाऱ्यांना जाता येत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. माझ्या वाचनात आलं नाही. जर तसं असेल तर तो कायदा बदलला पाहिजे की बाबा जेव किती पण लिटर दूध असू दे तिथं चेक करायला गेलं. समजा 50,000 लिटरच्या वरती कलेक्शन आहे, तिथं जाता येत नसेल, त्यांचं टँकर चेक करा की रस्त्यावरती. काय प्रकार आहे बघा ना. डायरेक्ट आता तुम्ही अनुदान दिलं, ते कुठं शेतकऱ्यावर गेलं. मग ह्यांचं कलेक्शन किती आहे. जर चेक करायचं म्हणलं तर 5 रुपये अनुदान दिलं ना सरकारनं. मग डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावरती अनुदान किती गेलं आणि तुमच्या डेअरीमध्ये कलेक्शन किती होतं, तुमच्या डेअरीतनं बाहेर किती पडतं, तुमच्या अकाउंटला पैसे किती येतात, हे सगळं चेक करता येईल. नाही, पशुसंवर्धन मंत्री महोदयांचा यात रोल येत नाही, दुग्ध विकास मंत्री महोदयांचा रोल येतोय. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांनाच बोलतो ना. मी काय अपमानित बोललो. ऋतुजा राजगेनं आत्महत्या केली, का केली मी म्हणतोय का नाही. आई वडिलांनी तक्रार दिली आहे की दबाव टाकत होते धर्मांतरण करा म्हणून. काल अहिल्यानगर एसपी साहेबांचा मला फोन आलता, तुम्ही फोन करून विचारा. तिथं पण असाच प्रकार घडलाय. काल धर्मांतरण करण्यासाठी दबाव आलाय. मग हे ख्रिस्ती लोक जे रस्त्यावरती उतरलेत माझ्या विरोधात, ते जर ऋतुजाला न्याय मिळावा म्हणून उतरले असते, मी त्यांचं अभिनंदन केलं असतं ना. मी तुम्हाला काय बोललोय, धर्मांतरण करायचं नाही. करायचं का. तुम्ही आमिष दाखवून, दबाव टाकून तुम्हाला काहीतरी चमत्कार करतो, तुम्हाला बरं करतो, तुम्हाला दवाखान्याला जाऊ नका तुम्ही, आम्ही प्रार्थना करतो तुम्हाला दुरुस्त करतो, हे योग्य आहे का. तुम्ही घराला पैसे देतो, रेशनला तुम्हाला गहू देतो, तांदूळ देतो, शाळेचं दप्तर देतो, पुस्तकं देतो, आणि मग तुम्ही धर्मांतरण करा. हे इथून पुढे कुठं आली एवढी लोक. 2011ची जनगणना आहे. 2.5 कोटी ख्रिस्ती बांधव अख्ख्या देशात आहेत. महाराष्ट्रामध्ये सगळे मोर्चे झाले, काढा ना किती आहेत लोक. ही सगळी कन्व्हर्टेड लोक आहेत. नाव त्याचं बघा ना, आडनाव बघा. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ज्यानं SC, ST, VJNT, OBCच्या जात प्रमाणपत्राचा वापर करून नोकरी मिळवलेली आहे आणि त्याच्या धर्मामध्ये बदल केलाय, धर्मांतरण केलाय, त्याच्या पूजा पद्धतीमध्ये बदल झालाय, जन्म आल्यानंतर बारसं वेगळ्या पद्धतीनं घालतोय, लग्नाचा कार्यक्रम त्या पद्धतीनं करतोय, कन्व्हर्ट झालेल्या पद्धतीनं, मृत्यू झाल्यानंतर जाळायच्या ऐवजी त्याला पुरला जातोय, तर त्याचा पुरावा जर त्या मुख्य अधिकाऱ्याला दिला तर त्याला बडतर्फ करायचं आहे. ही मागणी केल्यानंतर हे सगळे बिथरलेले आहेत. मागच्या मी 1.5 वर्ष झालं हे शोधत होतो, हे भेसळ कशी करतायत. पुराव्याशिवाय बोलायचं नाही अशी माझी पहिल्यापासूनची भूमिका आहे. आणि म्हणून माझे सगळे सहकारी 8-10 दिवस मी गावाकडे पण करून बघितलं 2-3 वेळा. कसं दूध होतंय, दुधाचा वास येतोय बघा, सेम दुधासारखा. हे संध्याकाळपर्यंत ठेवा, असाच ठेस राहतोय. किती डेंजर परिस्थिती आहे. आणि म्हणून म्हटलं एकदा लोकांना कळायला पाहिजे. मग आता माझ्यावर काय टीका टिप्पणी झाली तर मला त्याचा फरक पडत नाही, परंतु गाईच्या आणि म्हैसीच्या दुधाला गावातल्या दर मिळाला पाहिजे. आणि जे लोक विकत घेत आहेत पैसे घालून, त्यांना चांगल्या प्रतीचं दूध मिळालं पाहिजे. मधले जे गब्बर व्हायला लागलेत, नालायकपणा करायला लागलेत, स्वतःच्या पोराला हे पाजाल का रे तुम्ही.
जे भेसळ करून पैसे रोज अकाउंटवरती घेतायत कॅशमध्ये, तुमच्या घरात लहान बाळ जन्माला आलं तर तुम्ही युरिया टाकलेलं दूध त्याला पाजाल का? तुम्ही केमिकल टाकलेलं दूध तयार केलेलं तुम्ही पाजाल का? तुम्ही तेल घालून त्यामध्ये वेगवेगळे, आता मी ती नावं घेत नाही, नाहीतर सगळे प्रयोग नवीन चालू होतील, ते टाकून तुम्ही करणार का? जे तुम्ही जीवनाशी खेळाल का? तुम्ही इतर लोकांच्या खेळताय तसं. म्हणून हा प्रयोग आहे.